हॅलो एव्हरीबडी. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या 10th, 11th आणि 12th सायन्सला पिरियॉडिक टेबलवर आधारित एक 2 चॅप्टर तरी तुमच्या सिलेबसला आहे. 10thला तुम्हाला एक चॅप्टर होतं, 11thला 2 चॅप्टर्स आहेत पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड आणि 12thलाही 2 चॅप्टर्स आहेत पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड. यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सिलेबससाठी स्टेट बोर्ड असेल म्हणजे बोर्ड एक्झाम असेल किंवा तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील त्यांच्यासाठी पिरियॉडिक टेबलचा स्टडी किती महत्त्वाचा आहे. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिक टेबल पाहण्या अगोदर त्याची काही हिस्ट्री आणि काही बेसिक कन्सेप्ट पिरियॉडिक टेबल बद्दल बघूयात. ओके, तर जो आज आपण पिरियॉडिक टेबल बघतो, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, हा पिरियॉडिक टेबल शोधण्या अगोदर त्यावेळी माहीत असलेल्या एलिमेंट्सबद्दलची जी माहिती मिळाली त्यावेळच्या सायंटिस्टला, त्यांनी त्या माहितीच्या आधारे त्या एलिमेंट्सला त्यांच्या पद्धतीने अरेंज करण्याचा प्रयत्न केला. तर काही सायंटिस्टचं जे वर्क होतं, त्यांनी केलेला जो प्रयत्न होता तो तुमच्या सिलेबसला ॲज अ हिस्ट्री म्हणून दिलेला आहे. तर सगळ्यात अगोदर डोब्रेनियर्स नावाच्या एका सायंटिस्टने ह्या एलिमेंट्सला रचण्याचा किंवा त्यांची अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न केला. डोब्रेनियरने काय केलं, जो तुमचं एलिमेंट्स माहीत होते त्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासला एक बेसिक क्रायटेरिया म्हणून कन्सिडर करून त्या एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासला कन्सिडर करून इन्क्रीजिंग ऑर्डरने ते एलिमेंट्सला अरेंज केलं. आणि ते अरेंज केल्यानंतर डोब्रेनियरला हे लक्षात आलं की जर ह्या एलिमेंट्सला 3-3च्या गटाने जर आपण 3-3च्या ग्रुपने जर आपण कन्सिडर केलं तर डोब्रेनियरला अशा पद्धतीनं ऑब्झर्वेशन त्याने नोटीस केलं की फर्स्ट एलिमेंटचं ॲटॉमिक मास आणि थर्ड एलिमेंटचं ॲटॉमिक मास या दोघांचा ॲव्हरेज जर घेतला तर तो नियर अबाउट जो मिडल एलिमेंट आहे त्याच्या इतकं त्याचं ॲटॉमिक मास दिसून येतं. यातलं पहिलं ट्रायड्स लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सेकंडसाठी जर आपण ऑब्झर्वेशन पाहिलं तर कॅल्शियमचं ॲटॉमिक मास दॅट इज 40.1, बेरियमचं ॲटॉमिक मास दॅट इज 137.3. या दोघांचं ॲव्हरेज घेतल्यानंतर जे ॲटॉमिक मास मिळालं किंवा जो नंबर मिळाला नियर अबाउट दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, हे ऑब्झर्वेशन डोब्रेनियरने कन्क्लूड केलं. पण झालं असं की डोब्रेनियरचं जे हे ऑब्झर्वेशन होतं हे काही ठराविक एलिमेंट्सपर्यंत फॉलो केलं गेलं, ठराविक एलिमेंट्ससाठी लागू झालं. पण नंतर शोधल्या गेलेल्या एलिमेंट्सला किंवा हायर एलिमेंट्समध्ये येणाऱ्या एलिमेंट्समध्ये ते दिसून आलं नाही. आणि म्हणून मग डोब्रेनियर ट्रायडची जी ही थेअरी होती ती सगळ्या एलिमेंट्ससाठी लागू झाली नाही. आणि मग नंतर डोब्रेनियर्सच्या नंतर नवीन एका सायंटिस्टने त्याच्या पद्धतीनं अरेंज करण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव होतं न्यूलँड. आणि न्यूलँडने एक लॉ दिला आपल्याला, न्यूलँड्स ऑक्टेव लॉ. या न्यूलँड्स ऑक्टेव लॉ प्रमाणे न्यूलँडनेही काय केलं, जे एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सला पुन्हा एकदा न्यूलँड्सनेही ॲटॉमिक मास यालाच बेसिक क्रायटेरिया कन्सिडर केला. आणि पुन्हा त्यानेही तेच केलं जे डोब्रेनियर्सने केलं की इन्क्रीजिंग ऑर्डर
ऑफ ॲटॉमिक मास च्या आधारे या एलिमेंट्सला अरेंज केलं. पण न्यूलँड्सचं जे ऑब्झर्वेशन होतं ते थोडंसं डोब्रेनियर्सपेक्षा वेगळं होतं. न्यूलँडने काय ऑब्झर्व केलं? न्यूलँडच्या ऑब्झर्वेशनप्रमाणे जर एखादा एलिमेंट आपण कन्सिडर केला, सपोज लिथियम, तर लिथियम नंतर येणारा 8वा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंट आणि लिथियमचं कॅरेक्टरिस्टिक्स जवळजवळ सिमिलर असतील, सारख्या असतील. मग न्यूलँडचं ऑब्झर्वेशन काय दिसून आलं? फर्स्ट एलिमेंट shows the similarities along with next 8 element. ओके, नेक्स्ट 8 एलिमेंट. तर बघा, बेरिलियम कन्सिडर केला तर बेरिलियम नंतर येणारा जो 8वा एलिमेंट असेल त्याचे आणि बेरिलियमच्या कॅरेक्टरिस्टिक सारख्या दिसतील. म्हणजे बेरिलियम आणि मॅग्नेशियम सारखे कॅरेक्टर्स दाखवतील, लिथियम आणि सोडियम सारखे कॅरेक्टर्स दाखवतील, बोरॉन आणि ॲल्युमिनियम सारखे कॅरेक्टर्स दाखवतील. अशा पद्धतीने न्यूलँडने त्याचं ऑब्झर्वेशन कन्क्लूड केलं. तुम्ही जर व्यवस्थित ही जी डायग्रॅम आहे ही जर व्यवस्थित लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक एलिमेंटच्या नंतर येणार 8व्या एलिमेंटचे कॅरेक्टर सारखे असतील. आणि त्याच्या त्या ऑब्झर्वेशनला त्याने ऑक्टेव्ह लॉ म्हणून डेव्हलप केलं. ऑक्टेव्ह लॉ ज्याप्रमाणे म्युझिकल नोट्स असतात, सा, रे, ग, म, प, ध, नी आणि पुन्हा एकदा सा, त्या सप्तकाप्रमाणे त्याने हे ऑब्झर्वेशन नोंदलं. आणि म्हणून मग न्यूलँडने त्याच्या त्या थेरीला नाव दिलं किंवा त्या लॉला नाव दिलं न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. ओके. पण न्यूलँडच्या केसमध्येही त्याच पद्धतीचे काही फेल्युअर्स दिसून आले की ठराविक एलिमेंट्सपर्यंत न्यूलँडची ही ऑक्टेव्ह थेरी फॉलो केली जात होती. नंतर येणाऱ्या एलिमेंट्ससाठी ती फॉलो झाली नाही किंवा न्यूलँडच्या त्या टेबलमध्ये नव्याने शोधल्या गेलेल्या एलिमेंटसाठी कुठलीही प्लेसमेंट नव्हती. की नव्याने जर एलिमेंट शोधला तर त्याची नेमकी प्लेस कुठे असेल, कशा पद्धतीने अरेंज करता येईल, त्याबद्दल न्यूलँड्सने कुठलंही कन्क्लुजन दिलेलं नव्हतं. त्यामुळे मग न्यूलँड्स नंतर नवीन अजून एक सायंटिस्ट आले ज्यांच्या त्या अरेंजमेंटवर आधारित आजचा पिरियॉडिक टेबल इन्स्पायर झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मग न्यूलँड नंतर कोण आलं? मेंडेलिव्हज. आणि मेंडेलिव्हने काय केलं? पुन्हा मेंडेलिव्हनेही ॲटॉमिक मासलाच कन्सिडर केलं, एलिमेंटच्या ॲटॉमिक मासलाच कन्सिडर केलं. आणि मेंडेलिव्हने सगळ्या एलिमेंट्सचा एक चार्ट बनवला. पर्टिक्युलर एका एलिमेंटसाठी कन्सिडर करू की ए, सपोज एलिमेंट ए, आणि मग त्याबद्दलचे जे कॅरेक्टर्स होते त्या कॅरेक्टर्सला लिहून त्याने ए साठीचं एक कार्ड बनवलं. मग बी, मग सी, अशा पद्धतीने प्रत्येक एलिमेंटसाठी एक कार्ड बनवलं आणि त्या कार्डवर त्याने त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज लिहिल्या. आणि नंतर ज्या ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज सारख्या दिसून आल्या, ज्या ज्या एलिमेंट्समध्ये सिमिलॅरिटीज, काही डिफरन्सेस दिसून आले, त्या एलिमेंट्सला मग त्याने त्या पद्धतीने अरेंज केलं आणि मग टेबल फॉर्म केला त्याने ह्या पद्धतीने, ज्यामध्ये जवळजवळ 8 ग्रुप्स आहेत आणि 12 पिरियड्स आहेत. ओके, ग्रुप अँड पिरियड. तर ग्रुप जे असेल ते म्हणजे व्हर्टिकल कॉलम जो असेल
त्याला ग्रुप म्हटलं जाईल. आणि पिरियड्स मीन्स हॉरिझॉन्टल रो जी फॉर्म होणार आहे तिला काय म्हटलं जाईल, पिरियड. मग मेंडेलिव्हच्या त्या टेबलमध्ये किती ग्रुप्स आहेत, 8 ग्रुप आणि पिरियड्स 12. मेंडेलिव्हचं जे वर्क होतं ह्या वर्कवरच आपला आजचा जो पिरियॉडिक टेबल आहे तो इन्स्पायर्ड झालेला आहे. मेंडेलिव्हने त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही एम्प्टी स्पेसेस पण सोडलेल्या होत्या, जेणेकरून नव्याने फाइंड आउट केली गेलेली एलिमेंट्ससाठी ती जागा त्याने रिकामी सोडली होती. तसेच नव्याने शोधल्या जाणाऱ्या काही एलिमेंट्सबद्दलही मेंडेलिव्हने अगोदरच प्रेडिक्शन केलेली होती की काही वर्षानंतर, काही काळानंतर अमका असा एलिमेंट शोधला जाईल आणि त्याचे कॅरेक्टर्स अशा पद्धतीने असू शकतील. आणि मेंडेलिव्हने जे प्रिडिक्शन केले होते त्या प्रिडिक्शनप्रमाणेच ते एलिमेंट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसून आल्या. म्हणजे मेंडेलिव्हने आपल्याला आजचा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याची थोडक्यात आयडिया त्यावेळेसच देऊन दिलेली होती, राईट. अशा पद्धतीने जर आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलची जर हिस्ट्री पाहिली तर आपल्याला डोब्रेनियर ट्रायडला कन्सिडर करावं लागेल, डोब्रेनियर ट्रायड्स. त्यानंतर न्यूलँडचं वर्क आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ही काही मॉडर्न पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री होती की मॉडर्न पिरियॉडिक टेबल शोधण्या अगोदर कुणी कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे. मग मेंडेलिव्हच्या ह्या पिरियॉडिक टेबलचेही काही ड्रॉबॅक्स होते, डेमेरिट्स होते. त्या डेमेरिट्सला ओव्हरकम करण्यासाठी 2 सायंटिस्ट अजून आले, हेनरी अँड मोस्ले. या हेनरी आणि मोस्लेने सगळ्यात अगोदर सगळ्यात मोठी जी चूक इतर सायंटिस्टने केलेली ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि ती चूक होती, वरच्या सगळ्या सायंटिस्टने एक बेसिक म्हणून, फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक म्हणून ॲटॉमिक मास कन्सिडर केलं. पण हेनरी आणि मोस्लेने ॲटॉमिक मास कन्सिडर न करता ॲटॉमिक नंबरला कन्सिडर केलं. आणि जे एलिमेंट्स हेनरी आणि मोस्लेने अरेंज केले ते विथ द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर च्या बेसिसवर एलिमेंट्सला अरेंज केलं आणि मग फॉर्म झाला तुमचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आलं लक्षात? मॉडर्न पिरियॉडिक टेबल कोणी दिला मग आपल्याला? हेनरी अँड मोस्ले, राईट. मग मॉडर्न पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री जर आपण पाहिली तर सगळ्यात अगोदर डोब्रेनियर ट्रायड्स, मग न्यूलँड्स ऑक्टेव, मग मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि आफ्टर दॅट हेनरी अँड मोस्लेने जो टेबल आपल्याला दिला तो म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. अशा पद्धतीने हिस्ट्री आपल्याला सांगता येईल. याबद्दलचं अजून डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर स्टेट बोर्ड्सचं जे 10th बुक आहे, 10th त्यातलं 2nd नंबरचं चॅप्टर तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन देईल. 2nd चॅप्टर, ओके, ठीक. आता जस्ट आपण पिरियॉडिक टेबलच्या हिस्ट्रीबद्दल बघितलं आणि ट्रायड्स, ऑक्टेव लॉ,
मेंडेलीव यांच्यानंतर हेनरी आणि मोसले याने आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल दिला. इथपर्यंतचा डाटा इथपर्यंतचा डिस्कशन आपलं झालेलं आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण किंवा ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहे बेसिक अबाउट द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काय काय बेसिक इन्फॉर्मेशन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. डोळ्यासमोर दिसणारा हा जो ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये टेबल दिसतोय तुम्हाला, दिस इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जर विचार केला तर तुम्हाला ग्रुप्स जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले ग्रुप्स तर 18 ग्रुप्स तुम्हाला दिसतील. ग्रुप्स जर ऑब्झर्व केले तर 18 ग्रुप्स तुम्हाला दिसतील आणि पिरियड्स 7 पिरियड्स. ओके, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप्स असतील 18 आणि पिरियड्स असतील 7. टोटल 118 एलिमेंट्स आजच्या घडीला आपण या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये बघू शकतो. इतके एलिमेंट्स त्यात अरेंज केलेले आहेत. काही बेसिक इन्फॉर्मेशन बघू मॉडर्न पिरियॉडिक टेबलबद्दलची. या पिरियॉडिक टेबलमध्ये जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं तर या पिरियॉडिक टेबलला अकॉर्डिंग टू देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगवेगळ्या पद्धतीने ग्रुपिझम केलेलं आहे. कशा पद्धतीने लक्षात घ्या. ग्रुप फर्स्ट अँड सेकंड known as S block elements. From group 13 to 18 known as P block element, while from group 3 to 12 known as D block elements, while these horizontally arranged two series, that is lanthanide series and actinide series, both are known as F block elements. पुन्हा एकदा ग्रुप 1 आणि 2 ह्या कॉलम्समध्ये या ग्रुप्समध्ये दिसणारे हे जे एलिमेंट्स आहेत ह्या सगळ्या एलिमेंट्सला S ब्लॉक एलिमेंट्स म्हणून ओळखलं जाईल. ग्रुप 13 टू 18 पासून हा जो पूर्ण ब्लॉक आहे ह्या सगळ्या ब्लॉक्समधल्या एलिमेंट्सला P ब्लॉक म्हणून ओळखलं जाईल. ग्रुप 3 टू 12 हा जो पूर्ण पोर्शन आहे या सगळ्या एलिमेंट्सला D ब्लॉक म्हणून ओळखलं जाईल. while these horizontally arranged series known as F block elements. तर तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं बघा येलो आणि रेड कलरचा बॉक्स दिसतोय आणि काही ॲटॉमिक नंबर्स आहेत बघा 57 to 71. 57 to 71 पर्यंतचे एलिमेंट्स इथं नाहीत. रेड बॉक्समध्ये 89 to 103 पर्यंतचे एलिमेंट्स इथं नाहीत. मग गेले कुठे? सी धीस येलो बॉक्स एलिमेंट्स आर दीज 57 to 71, while 89 to 103 these are the actinide series, right? मग ह्या दोन ब्लॉक्स मधले एलिमेंट्स कोण असतील? F ब्लॉक एलिमेंट्स. आलं लक्षात? S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक अँड F ब्लॉक.
ह्या ब्लॉकच्या साहाय्याने ह्या पिरियॉडिक टेबलला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही क्लासिफाय करू शकता, ह्या एलिमेंट्सला SPDFच्या साहाय्याने. ओके. आणि त्यांच्या प्रॉपर्टीज, मेटॅलिक कॅरेक्टर्स वगैरे त्या अनुषंगानेही या पिरियॉडिक टेबलला क्लासिफाय केलं जातं. कशा पद्धतीने ते बघूयात. बघा, जो ग्रुप 1 एलिमेंट आहेत, ग्रुप 1 म्हणजे हे ग्रुप 1 known as अल्कली मेटल्स. ह्या ग्रुपमधले सगळे एलिमेंट्स अल्कली मेटल्स म्हणून ओळखले जातील. ग्रुप सेकंड, ह्या ग्रुप सेकंड मधले सगळे एलिमेंट्स ग्रुप सेकंड अल्कलाइन अर्थ metals, alkaline earth metals, while from group 3 to 12, that is D block, are also known as transition metals. And from this group 3 to 12, this series is lanthanide and actinide series. This one, lanthanide and actinide series are known as, see, lanthanide and actinide series are known as inner transition metals. Inner transition metals. Okay. After that, group 16 elements, that is oxygen family. Group 16 known as oxygen family or chalcogens, while group 17, all of you know about the group 17 known as halogen elements, and group 18 are of inert gases or noble gases. Okay, see again, modern periodic table किती ग्रुप्स असतील? 18. पिरियड्स किती असतील? 7. ग्रुप्समध्ये काय? व्हर्टिकल आणि पिरियड्स म्हणजे काय? हॉरिझॉन्टल रोज. टोटल किती एलिमेंट्स असतील? 118 एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. यामध्ये आपण अगोदर पाहिलं एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक एलिमेंट्स कशा पद्धतीने करा, आठवण्याचा प्रयत्न करा. कशा पद्धतीने यात एस ब्लॉक कोण म्हणून ओळखलं जाईल? ग्रुप फर्स्ट अँड सेकंड आर एस ब्लॉक, 3 to 12 known as D block, 13 to 18 known as P block, while these series are known as F block. राईट. आणि त्यानंतर ग्रुप्सबद्दल पाहिलं आपण. ग्रुप 1 known as अल्कली मेटल्स,
Group 2 known as alkaline earth metal. Group 3 to 12, that is D block elements, are known as transition metal, while lanthanide and actinide series are known as inner transition metal. Group 16 is known as oxygen family or chalcogens, while group 17 known as halogen elements, and group 18 obviously inert gases and noble element or noble gases, right? तर पिरियॉडिक टेबल बद्दलचं ही काही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आलेली असेल. ओके.